देवाचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया आज बळे असे पापनाशे दरुषणे शिवेकरता घेतलेला भंग याच्यावर भूतालावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करणारे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा परमार्थ करत असताना ज्या देवाचा अनुभव आला तो कोणता देव आहे या अभंगामध्ये प्रतिपादन करतात. तुकोबाराय म्हणतात बाबा परमार्थ करत असताना मला जो अनुभव आला कोणता अनुभव आला. एक पहिला अनुभव तुकोबाराय सांगतात मला प्रश्न पडला होता मला भ्रम होता हे विश्व कुणामुळे चालतंय विश्वावर सत्ता कुणाची आहे माणूस जग चालवतो का कोण जगाचा मालक कोण जगाला चालवत असेल असा मला प्रश्न होता. पण तुकोबाराय म्हणतात सत्य गुरुची सत्य कृपा माझ्यावर झाली आणि त्याचा परिणाम विश्वाचा मालक मला समजला. कोणाची सत्ता जगावर आहे विश्वदेव सत्यत्वे विश्वावर सत्ता जगाच्या मालकाची देवाची आहे तो अनुभव मला आला. आणि तुकोबारायला विचारू महाराज विश्वावर सत्ता देवाची आहे तो देव कुठं आहे त्याचं उत्तर महाराजांनी दिलं देव तया जवळी असे तो देव आपल्या प्रत्येकाच्या जवळ आहे. आणि काय करतो जवळ राहून महाराज म्हणतात पाप नाशे दरुषेने केलेल्या पापाचा नैनाट भगवान परमात्मा करतो. तुकोबाराय म्हणतात प्रत्येक माणसाने भांडायचं असेल तर देवाला भांडायचं संवाद करायचा असेल तर देवासोबत करायचा. माणसाने माणसाला कधी भांडायचं नाही. भांडायचं असेल तर देवासोबत संवाद करायचा असेल तर देवासोबत. तुकोबारायने देवासोबत संवाद केला. देवा अरे तू म्हणतो तुम्ही आणि मी एकच आहे तुमच्यात आणि माझ्यात बदल नाही पण देवा तुझं शरीर कसं देवा तू कसं आहे आमचं शरीर कसं आहे 6-9 जागेवर फाटलेलं शरीर आहे षड विकार आमच्या हृदयामध्ये देवा तू सोडलेले आहेत आणि तुम्ही म्हणता तुम्ही आणि आम्ही एकच आहोत हे बरोबर नाही. समाज मला उद्या उच्चारील तुकोबाराय देव वेगळा तुम्ही वेगळे आहे देव वेगळा आहे आणि तुम्ही तर म्हणता देव आणि आम्ही देवाचे अंश आहोत एकच आहोत असं तुम्ही सांगताय. पण देवा षडविकार आमच्या हृदयामध्ये तू सोडलेले आहे तुझ्याकडे षडविकार नाही दिव्य शरीर देवा तुझं आहे. आमचं शरीर नासक कुसक आहे जाणार आहे संपणार आहे आमच्या शरीराला काळ खाणार आहे पण देवा तुझं शरीर दिव्य शरीर आहे तुला कोणी हरू शकणार नाही. आणि तू म्हणतो की तुम्ही आणि आम्ही एकच आहोत हे मला पटत नाही. षडविकार आमच्या हृदयामध्ये सोडले. महाराज तुकोबारायला भ्रम झाला आणि देवाला बोलू लागले. तेवढ्यामध्ये तुकोबारायला भ्रम झाल्याबरोबर देवाने ओळखलं आपल्या खांद्यावरची काळी घोंगडी देवाच्या अंगावर टाकली तुकोबारायच्या अंगावर टाकली आणि टाकल्याच्या नंतर तुकोबारायला जो भ्रम होता मी वेगळा देव वेगळा देवाचं शरीर वेगळं आमचं शरीर वेगळं असा जो तुकोबारायच्या मनात भ्रम झाला होता काळी घोंगडी खांद्यावर टाकल्याबरोबर तुकोबारायच्या सगळा भेद निघून गेला भ्रम मनातला निघून गेला आणि एकच घोंगडी पांगोर हरी ही अवस्था तुकोबारायांची करून दिली. जो भेदाभेद झालेला होता देव वेगळा मी वेगळा देवाचं शरीर वेगळं माझं वेगळं असा जो भ्रम तुकोबारायला झाला तो भ्रम निघून गेला. काम क्रोधा नाही चाले भूते झाले समता समान नजर तुकोबारायला झाली. महाराज जे जे भेटे भूत आणि ते माने जे भगवंत अशी अवस्था देवाने तुकोबारायची करून ठेवली. तुकोबाराय म्हणतात देवा मला जो समोर तुझ्या उभा राहिल्याच्या नंतर भ्रम झालता विश्वावर सत्ता कोणाची असेल पहिला भ्रम आणि तो देव कुठं असेल दुसरा भ्रम आणि षडविकार आमच्या हृदयात आहे देव वेगळा आणि आम्ही वेगळा हा तिसरा भ्रम झाला होता तिसरा भेद आम्हाला निर्माण झाला होता. महाराज बघा जिथं जिथं भेद होतो तिथं तिथं वाद होत असतो. जिथं भेद आहे तिथं वाद होत असतो आणि भेदच जर राहिला नाही तर वादाचा संबंधच राहत नाही. तुकोबाराय म्हणतात मला भेद झाला होता देवापासून मी बराच वेगळा आहे असा मला भेद झाला आणि म्हणून माझ्या जीवनात वाद वेळोवेळी होत होता. तुकोबाराय म्हणतात देवा अरे तू मला घोंगडी दिल्याबरोबर अंगावर टाकली माझे सगळे भेद निघून गेले आणि एकदा भेद गेला की वाद राहत नाही. तू का म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी माझा वाद निघून गेला खंडून गेला काही वाद राहिलेला नाही असा साधा सरळ सोपा या अभंगाचा भावार्थ आहे. सालाबाद प्रमाणे हे वर्ष भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह शिवरात्रीच्या या पर्वणीवरती अतिशय सुंदर कार्यक्रम चालू आहे. तन मन धनाने सर्व भाविक मंडळी या ठिकाणी सेवा करतात सहकार्य करतात. हा नव्हे कुल्याचा खेळ म्हणून मेळ जमविला सर्व गावकरी मंडळी एकत्रित येऊन हा सोहळा साजरा करतात. गेली अनेक वर्षापासून किती वर्ष झाले 22 वर्ष झाले अविरत हा कार्यक्रम चालू आहे. भगवान श्री भोलेनाथाच्या दरबारामध्ये समस्त गावकरी मंडळी मिळून
गावकरी भजनी मंडळ, गावातील तरुण मंडळ, गावातील माता मावल्या, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांच्या एकोप्याने हा कार्यक्रम होत असतो. कोणी अन्नदानाची सेवा घेतं, कोणी कीर्तनकार महाराजाची सेवा घेतं. मिळेल ती सेवा या ठिकाणी भगवंताच्या सत्कार्यामध्ये आपण घेत असता आणि म्हणून हा उत्सव होत असतो. या ठिकाणी आज ज्यांनी मला पाचारण केलं, बोलवलं, आपल्या सर्व सप्ताहाची कमिटी मंडळ असेल, त्याचबरोबर आजच्या कीर्तनाचे यजमान असणारे आमचे दत्तात्रय विठ्ठलराव ठोंबरे भाऊ यांनी या ठिकाणी मला बोलवलं. यजमानपद त्यांच्याकडे कीर्तनाचं आहे, त्यांना धन्यवाद देतो. आपल्या सर्व सप्ताह कमिटी मंडळाला धन्यवाद, गावातील सर्व भजनी मंडळीला धन्यवाद. या ठिकाणी एक एका हुनी बळी रे, महाराष्ट्रामध्ये आपल्या आवाजाच्या माध्यमातून ज्यांनी सर्व जगाला परिचय दिला असे दिग्गज मंडळी आपल्या सप्ताहामध्ये उपस्थित आहेत. मृदंगाचार्य, गायनाचार्य, सर्व मंडळीसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. ऐकावं आणि ऐकतच राहावं अशी सुंदर ज्यांनी चाल गायली. आताच परमेश्वर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे शरद महाराज, सर्वच महाराज मंडळी उपस्थित आहेत. काही काही गावामध्ये असा प्रश्न पडतो की चोपदार कोण व्हावा. इथं 2-2 चोपदार आहेत. त्या दोन्ही चोपदाराला धन्यवाद देतो. विनेकरी महाराज आहेत, खाली बसलेल्यापैकी टाळकरी, माळकरी, वारकरी, महिला मंडळ, पुरुष मंडळ, कथाकार, शिवलीला अमृत पारायण या ठिकाणी सुंदर असं चालू आहे. शिवपुराण, शिवमहापुराण कथा चालू आहे, ज्यांच्या सुमधुर वाणीतून आहे हरिभक्त परायण संजू देवा जोशी पिंपरखेडकर महाराजांना धन्यवाद देतो. साधू संतांच्या आशीर्वादाने महंत 1008 गणेशानंद बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने, त्याचबरोबर महंत डॉक्टर कैलासवासी असणारे सर्वांचं श्रद्धास्थान डॉक्टर कृष्ण चैतन्य पुरीजी महाराज बाबांच्या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम, सकल संत मंडळीच्या कृपेने, हा देवा भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने हा सोहळा चालू आहे. सर्वांना नतमस्तक होऊन आपल्या चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठला विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगातील प्रतिपाद्य विषय आपल्याला सांगितला. तुकोबाराय म्हणतात, मला जीवन जगत असताना भ्रम होता, मला प्रश्न पडलेला होता, विश्वाचा मालक कोण असेल, जग चालवणारा माणूस आहे का, नेमकं कोण जग चालवतं. मला सांगा परमेश्वर बाबा, शरद महाराज, हे जग चालवणारा कोण आहे. जर असा प्रश्न असेल तर आपल्या मुखातून उत्तर निघेल की देव जग चालवतो. बरोबर आहे ना. याचा सविस्तर विस्तार जर केला, बघा, देव जग चालवतो, ठीक आहे, देव जग हरी आणि जग देव हरी, असा जर प्रश्न आला, महाराज, विश्व चालवणारा देव आहे. अहो, देवाशिवाय काहीच होऊ शकत नाही. ही जे झाड दिसतं ना, झाड, ही जे वृक्ष दिसतो, त्या झाडाचं पान हलत असेल तर देवाशिवाय हलत नाही महाराज. देवाशिवाय झाडाचं पान, वृक्षाची हे पान हले ज्याची सत्ता, राहिले अहंता मग कुठे. महाराज, झाडाचं पान देवाच्या सत्तेशिवाय हलत नाही. याच्या पुढे चला, माणसाचं शरीर चालतं, शरीर चालत असेल तर फक्त देवाच्या सत्तेशिवाय चालत नाही. झाडाचं पान हलत असेल, भगवंताच्या सत्तेशिवाय हलत नाही. माणसाचं शरीर चालतं, त्याला कारण फक्त एक भगवान परमात्मा आहे, देव आहे. जगामध्ये जर देवाने आपल्याला नाही चालवलं तर शरीर चालू शकत नाही. बरोबर आहे ना. आपण प्रत्येक जण म्हणतो, महाराज, देवाशिवाय शरीर चालत नाही. त्याचं कारणच आहे की माणसाला जे शरीर दिलं, माणसाला
जे शरीर दिलं हे कोणी दिलं? शरीर हे देवाने दिलेलं आहे महाराज. देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवाने आपल्याला शरीर दिलेलं आहे, प्रत्येकाला ज्ञात आहे. आणि ज्या देवाने शरीर दिलं तोच देव या शरीराला चालवतो आहे. बरोबर आहे ना? तोच देव शरीराला चालवतो. मग आपण सरळ सरळ म्हणतो महाराज की हा देह जो आहे तो कोणी दिला? देवाने दिला. देवे दिला देह भजना गोमटा. देह देवाने दिला, इंद्रिय देवाने दिले. बरोबर आहे ना? दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तो जोडसे नारायण नाशे जीवपण. इंद्रिय देवाने दिले, देह देवाने दिला, सूक्ष्माती सूक्ष्म जीव सुद्धा त्या देवाने आपल्याला दिला. बरोबर आहे ना? दिला. पण आपण सरळ सरळ म्हणतो देवाने आपल्याला इंद्रिय दिले. बरोबर आहे ना? देवाने इंद्रिय दिले, मान्य आहे. पण सरळ सरळ उत्तर देतो आपण इंद्रिय देवाने दिले. पण इंद्रिय अनेक आहेत. 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, 11 मन आहे. प्रमुख 11 इंद्रिय. इंद्रिय पाहिले तर 16 आहेत, पण त्यामध्ये प्रमुख जे आहेत ते 11 आहेत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11 मन आहे. 5 ज्ञानेंद्रिय ताब्यात येतात, 5 कर्मेंद्रिय ताब्यात येतात, 11 मन माणसाचं ताब्यात येत नाही. मन काही केलं ताब्यात येत नाहीये. बघा, मग 5 ज्ञानेंद्रिय त्याने दिले, 5 कर्मेंद्रिय त्याने दिले आपण असं म्हणतो. पण आपल्याला एक उत्तर पाहायचं, इंद्रिय देवाने दिले ठीक आहे, पण कोणते इंद्रिय कोणत्या देवाने दिले हे आपल्याला माहितीये का? देवाने दिले हे ठीक आहे, पण कोणते इंद्रिय कोणत्या देवाने? बघा, सगळं शरीर आहे हे काय देवाने दिलेलं आहे, पण इंद्रिय आहेत हे देवाने दिलेले आहेत. पण प्रत्येक इंद्रियाची देवता वेगवेगळी आहे. प्रत्येक इंद्रियाची देवता वेगळी आहे. पंचतत्वापासून मिळालेला देह 5 तत्व आहेत महाराज. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या भूत सोडून द्या, आपण तत्व घेऊ. 5 तत्वापासून आपल्याला मिळालेला देह आहे. देव हा 5चा आणलेला उसना, शके ज्याचे त्याला देणे लागे. उसना आणलेला या 5 तत्वाकून देह आपण आणलेला आहे. जोपर्यंत आपण हातावर पाणी घेत नाही, अंगठा असा उलटा करून असा सोडत नाही पाणी, तोपर्यंत ज्याचा त्याला शरीर जात नाही. महाराज, दिली तिळांजुळी कुळ नाम रूपासी, शरीर ज्याशी त्यास समर्पिले. पण कधी ज्याशी त्यास समर्पिले म्हणजे कुणाला? ज्या 5 तत्वापासून आपण शरीर आणलं होतं त्याचं त्याला जर द्यायचं असेल तर तिळांजुळी, अंगठ्यातून पाणी सोडल्याशिवाय शरीर त्याला पोचत नाही. ज्याचे त्याला समर्पिलं शरीर म्हणजे कुणाला? ऐका, पृथ्वी या तत्वापासून, पहिलं तत्व पृथ्वी या तत्वापासून गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर, गुरुजींचे पट्ट शिष्य आमचे बळीराम बाबा, हे बाबाच्या मुखातून ऐकलेलं वाक्य आहे की बघा, पृथ्वी या तत्वापासून आपल्याला एक इंद्रिय मिळाला, त्याचं नाव आहे पाय. पृथ्वी तत्वापासून आपल्याला पाय मिळाले. महाराज, मला सांगा, आपण हातावर चालू शकतो का? नाही. पृथ्वी माता आपल्या लाता खाते. पृथ्वी आई आहे, पृथ्वी माता आपली लाता खाते. किती टाचा मारण, किती पायाने दणदण असा आदळा, पृथ्वी माता कधी म्हणते का जरा सावकाश चाला? नाही महाराज, कारण आपल्या लाता खाती ते पाय तिनं दिले. पृथ्वी मातेनं आपल्याला पाय दिले. ऐका, डोळे मिळाले. डोळे हे 2 जे डोळे मिळाले, नेत्र मिळाले, हे कोणत्या तत्वापासून मिळाले? अग्नी या तत्वापासून. अग्नी, पृथ्वी, आप, तेज, वायू, अग्नी या तत्वापासून, तेज तत्वापासून डोळे मिळालेले आहेत. डोळे संपले. आता मला सांगा, कान, हे कान जे इंद्रिय आपलं आहे, कान श्रवण इंद्रिय म्हणतात त्याला, ते कान जे आहे ते कान कोणी दिलेले आहेत? कोणत्या तत्वापासून कान मिळालेले आहेत? त्याचं उत्तर आहे बघा, आकाश या तत्वापासून आपल्याला श्रवण इंद्रिय म्हणजे कान मिळाले. आकाशाने काय दिलं? कान दिले. गडगड 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 आवाज जर आकाशात झाला, हे कोणाला आवाज येतो? डोळ्याला का? नाही, कानाला पहिला आवाज येतो. आकाश गडगडायला लागलं, पहिला आवाज कानाला येतो. म्हणून लक्षात ठेवा, कर्ण हे जे आहेत, श्रवण इंद्रिय आहेत, हे आकाश या तत्वापासून मिळालेले आहे. अजून ऐका, आपल्याला टोक इंद्रिय मिळालं म्हणजे त्वचा. थंड हवा आली का गरम हवा आली हे कोणाला कळतं? पहिलं त्वचेला कळतं. बरोबर आहे, आपल्या त्वचेला कळतं, या चमड्याला कळतं. ही त्वचा जर कोणाकोण मिळाली असेल, जर महाराज हे कातडवरच नसतं ना, माणूस माणसाजवळ थांबला नसता. बरोबर आहे ना?
जर माणसाला हे त्वचा जर दिली नसती, हे वरचं कातडं दिलं नसतं ना, सगळं पांढरे शिपीत माणसं दिसले असते, माणूस माणसाजवळ थांबला नसता. ही त्वचा जर मिळाली आपल्याला कोणापासून? वायव्य तत्वापासून. वायूपासून आपल्याला त्वचा मिळाली. महाराज, हवा थंड आली का गरम आली फक्त अगोदर त्वचाला कळते, आपल्या शरीराच्या ह्या चमड्याला कळते. म्हणून त्वचा जी आहे ही वायव्य तत्वापासून मिळालेली आहे. अशा प्रत्येक इंद्रियापासून प्रत्येक या तत्वापासून एक 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 अनेक इंद्रिय मिळालेले आहेत. या पंचतत्वाच्या सत्व, रज आणि तम 3 गुण आहेत. सात्विक, राजस आणि तामेश. या पंचतत्वाच्या सत्व गुणापासून, ऐका, राजस नाही आणि तांबेस नाही, सत्व, या पंचतत्वाच्या सत्व गुणापासून एक इंद्रिय झालंय. त्या इंद्रियाचं नाव आहे अंतःकरण. काय म्हणायचं हो? अंतःकरण. अंतःकरण आहे. अंतःकरण कुठं आहे, कुठं राहतं? ऐका, अंतःकरण सगळ्या इंद्रियाला जे रिमोट कंट्रोल ज्याच्या जवळ आहे त्याला अंतःकरण म्हणायचं. सगळे इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहेत त्याला अंतःकरण म्हणायचं. आणि अंतःकरण कुठं राहतं? सर्व इंद्रियाच्या मध्यभागी अंतःकरण आहे. आणि ते अंतःकरण कसं निर्माण झालं? या पंचतत्वाच्या सत्व गुणापासून अंतःकरणाची निर्मिती आहे. अंतःकरणाची निर्मिती. आणि या अंतःकरणाच्याही पुन्हा 4 वृत्त्या सांगितल्या महाराष्ट्रामध्ये. अंतःकरणाच्या 4 वृत्त्या कोणत्या कोणत्या? 1 नंबरची वृत्ती अंतःकरणाची मन, 2 नंबरची वृत्ती आहे बुद्धी, 3 नंबरची वृत्ती आहे चित्त आणि 4 नंबरची वृत्ती अहंकार. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या अंतःकरणाच्या 4 वृत्त्या मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. विठाला आणि लक्षात ठेवा, अंतःकरणाला जर प्रसन्न करायचं असेल तर मन प्रसन्न पाहिजे, बुद्धी प्रसन्न पाहिजे, अंतःकरण प्रसन्न होतं. आणि अंतःकरण एकदा प्रसन्न झालं की सगळी इंद्रिय अंतःकरण आपल्या रिमोट कंट्रोल मध्ये ठेवतं, आपल्या ताब्यात ठेवतं. मग सगळ्या इंद्रियाला ताब्यात घ्यायचं असेल, अंतःकरण प्रसन्न झालं पाहिजे. आणि अंतःकरण प्रसन्न करायचं असेल तर आपल्याला मन, बुद्धी आणि चित्त हे 3 इंद्रिय प्रसन्न केले की अंतःकरण प्रसन्न होतं. आणि म्हणून आपल्याला अनेक संत मंडळी म्हणतात, बाबा तुला जर अंतःकरणाला प्रसन्न करायचं असेल तर चित्त प्रसन्न ठेव, चित्त एकाग्र कर, मन एकाग्र कर, अंतःकरण प्रसन्न होईल. आणि महाराज, होतं काय माहिती का? आपण सत्संग ऐकायला जातो, आपण परमार्थ करायला जातो, पण चित्त मन बाजूला ठेवतो. माझे साधू संत म्हणतात, अरे परमार्थ करत असताना ज्याच्याजवळ चित्त नाही ना, ते शरीर काही कामाचं असताना जर माणसाच्या जवळ चित्त नसेल तर काही कामाचे नाही. जवळ नाही चित्त काय मांडलेले प्रेत. परमार्थ करत असताना आपल्याला चित्त जवळ पाहिजे. एकदा का चित्त प्रसन्न झालं की अंतःकरण प्रसन्न होतं. आणि अंतःकरण प्रसन्न झाले की सगळे इंद्रिय त्या अंतःकरणाच्या ताब्यात असतात. म्हणून इंद्रिय ताब्यात आणायचे असतील तर अंतःकरण प्रसन्न करा. आणि अंतःकरण प्रसन्न करायचं असेल तर महाराज मन, बुद्धी, चित्त हे एकाग्र करून परमार्थ करा. अंतःकरण प्रसन्न होतं. विठाला ठीक आहे महाराज. अंतःकरण आपल्याला चित्त प्रसन्न झालं, चित्त एकाग्र करून परमार्थ केलं की अंतःकरण प्रसन्न. पण महाराज तुम्ही आम्हाला सांगता मन ताब्यात घ्या, बुद्धी ताब्यात घ्या आणि चित्त ताब्यात घ्या, अंतःकरण प्रसन्न होईल. मनाला प्रसन्न करायला एवढं सोपं आहे का? मन प्रसन्न होत नाही, मन एकाग्र होत नाही. कारण जसं सगळ्या देवतांमध्ये गणरायाची पूजा करतात. सात्विक कार्य असू द्या, सांप्रदायिक कार्य असू द्या, अगल मंगल कार्य असू द्या, गणपती बाप्पाला प्रथम वंदन असतं. देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ते दासो अवधारी जोजी. माझे ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता जेव्हा बसले सांगण्याकरता तेव्हा पहिली ओवी उच्चारली माझ्या गणरायाला
गणपती बाप्पाचं प्रथम वंदन केलं. मंगल कार्य जर असेल तर गणरायाचं वंदन हे देवबाप्पा करत असतात. गणपती बाप्पाचं वंदन पूजन केल्याशिवाय मंगल कार्य होत नाही, शुभ कार्य होत नाही. गणपती बाप्पाचं विघ्नहर्ता देवता आहे, गणरायाचं पूजन केल्याशिवाय काही होत नाही. तसं सगळ्या देवतांमध्ये गणपती बाप्पाला वंदन असतं, तसं सगळ्या इंद्रियामध्ये मनाला वंदन असतं. राजा कोण असेल तर महाराज मन आहे. जसं सगळ्या देवतेमध्ये गणपती बाप्पाला वंदन करतात, तसं सगळ्या इंद्रियामध्ये मन इंद्रियाचा राजा आहे. आणि त्याला जर एकदा ताब्यात घेतलं सगळी इंद्रिय त्याच्या ताब्यात येत असतात. मग महाराज आम्हाला मनाला ताब्यात घ्यायचं काय करावं लागेल? मन आमच्या जवळ आलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात मनाला जर जवळ आणायचं असेल ना, मन जर एकाग्र करायचं असेल ना, भगवंताची पूजा तुम्हाला मनापासून करावं लागेल. मनोमय पूजा एची करवे केशवराजा. मनापासून देवाची पूजा करावं लागेल. मन आपलं देवाच्या चरणाकडे लावावं लागेल. तुकोबाराय म्हणतात माझंही मन एकाग्र होत नव्हतं, माझंही मन ताब्यात येत नव्हतं, मला परमार्थ करायला त्रास देत होतं. मग काय केलं तुकोबाराय तुम्ही? तुकोबाराय म्हणतात गळ्यामध्ये विणा घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि देवाच्या समोर उभा राहिलो आणि देवाला प्रार्थना केली, देवा गोड आवाज ज्यांचा शरद महाराज, परमेश्वर महाराज, दीपक महाराज, आमचे कापशे भाऊ असतील, इकडे नारायण महाराज, सर्व महाराज. आपल्याला माईकच कमी येतो नाही तर सगळ्याचे आवाज असे आहेत महाराज, ऐकावून ऐकतच राहावं. परमेश्वर बाबा आमच्या कोपऱ्यात आवाज निघत नाही पण हाताचा आवाज निघतो, हाताचा माईक नग मायकल पाडी देते ते हातच बरे आहेत आपल्याला त्याचे आहे का. विठाला विठाला विठाला
देवाच्या समोर उभा राहिले आणि देवाला म्हणतात, देवा माझं मन जे आहे ना ते इतरत्र भटकू देऊ नका, ते तुमच्या संसार व्यसनामध्ये पडू देऊ नका, तुमच्या चरणाकड लागू द्या. मन जर माझं तुमच्या चरणाकड लागलं तर तुकोबाराय म्हणतात माझा परमार्थ सफल होईल. माझा परमार्थ काय होईल? विठाला विठाला देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दे. नामस्मरण घडो जन्मो जन्मांतरी. देवा जन्मो जन्मांतरी मध्ये नामस्मरण घडलं पाहिजे. संसार रूपी व्यसनामध्ये मन नाही पडलं पाहिजे. मनोमय पूजा माझी देवा तुमच्या माझ्या मनाकडून तुमची झाली पाहिजे. मग मन एकाग्र होत असतं, मन परमार्थाला लागत असतं. महाराज सगळ्या 5 ज्ञानेंद्रिय 5 इंद्रियापैकी 2 इंद्रिय असे आहेत की आपल्याला वेळोवेळी अडथळा आणतात परमार्थाला. 2 इंद्रिय. मग तुम्ही म्हणता महाराज ते ठेवायचं नाही का? ते ठेवाच लागतील. ते जर नसतील तर कोणतंच काम होणार नाही. महाराज लक्षात ठेवा, 2 इंद्रिय माणसाला जीवन जगत असताना अडथळा आणतात. पहिलं इंद्रिय डोळे. डोळे डोळे इंद्रिय माणसाला घातक आहेत. डोळ्याने जर जे पाहिलं ते बुद्धीमध्ये येतं, बुद्धीत आलं की अंतःकरणात येतं, आणि अंतःकरणात आलं रे आलं की सगळे इंद्रिय त्याच्या मागं चालतात. कोणाच्या मागं? त्या मनाच्या मागं, त्या इंद्रियाच्या मागं चालतात. म्हणून डोळ्याने जे पाहिलं, डोळ्याने जे पाहिलं ते बुद्धीत येतं, बुद्धीत आलं की अंतःकरणात येतं, अंतःकरण सगळे इंद्रिय त्याच्याकडे घेऊन जातं. महाराज लक्षात ठेवा. मग जे डोळे आहेत, डोळ्याने पाहायचं असेल, जे पाहिलं ते बुद्धीत येत असतं, बुद्धीत आलं की अंतःकरणात येतं, अंतःकरण सगळे इंद्रियाला घेऊन जात असतं. मग डोळ्याने पाहत असताना आपण काय पाहिलं पाहिजे? माझ्या साधू संतांनी सांगितलं, बाबा देवाने डोळे दिले. डोळे कशासाठी दिले देवाने? पाहिलं तुझे दिलेले आहेत. तर देवाचं स्वरूप डोळे भरून पाहण्यासाठी. डोळे भरून या पाहिन तुझे रूप, हेची मज सुख दे देवा. देवाने डोळे दिलेले आहेत, देवाचं स्वरूप पाहण्याकरता दिलेले आहेत. पण ऐका, आपण जे डोळ्याने पाहिलं ते बुद्धीत येतं, बुद्धीत आले की अंतःकरणात येतं. म्हणून डोळ्याने पाहत असताना सात्विक पाहायचं, डोळ्याने पाहत असताना चांगलं पाहायचं. चांगलं जर नाही पाहिलं तर डोळे कधी धोका देतील सांगता येत नाही. महाराज एक साधू 2 घरं मागायचे, पाच डोळ्याने कसा धोका दिला. आणि ज्या साधूला ज्या डोळ्याने धोका दिला त्या साधूने ते डोळेच ठेवले नाही, डोळेच ठेवले नाही. ऐका, 2 घर भिक्षा मागायची, मंदिरामध्ये राहायचं, मिळेल ते खायचं, मंदिरामध्ये राहायचं, कोणाच्या घरी जायचं नाही, काही नाही. एक दिवसाचा प्रसंग, ते साधू भिक्षा मागण्याकरता एका घरी गेले. आणि घरी गेल्याच्या नंतर महाराज त्यांनी त्या घरची स्त्री, ती स्त्री डोळ्याने पाहिली, मधुकरी म्हणले. आणि मधुकरी म्हणल्याच्या नंतर त्या ताईनं भाजी भाकरी आणली, बाबाच्या झोळीमध्ये टाकली. परिणाम, बाबा सारखे डोळ्याने तिच्याकडे पाहत राहिले. महाराज काय पाहिजे तुम्हाला? 1 नाही 2 नाही, नुसतं डोळ्याने पाहायला लागले महाराज.
काय पाहिजे महाराज? त्या साधू त्या ताईच्या लक्षात आलं की महाराजाला अजून काही जेवण वगैरे पाहिजे असेल. परत घरात गेल्या, पुन्हा 2 भाकरी आणल्या, भाजी आणली आणि त्या बाबाच्या झोळीमध्ये टाकली. परिणाम, तरी बाबा काही डोळे झाकायला उघडायला तयार नाही, परत बाजूला जायला तयार नाही. 2-3 वेळेस त्यांनी ती मधुकरी आणली, झोळीमध्ये टाकली, पण बाबा सारखे बघतात. आणि बघत असताना महाराज बाबाच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये वाईट विचार, बुद्धीतला अंतःकरणात आला आणि अंतःकरण वाईट मार्गाने घेऊन जाऊ लागलं. डोळ्याने वाईट पाहिलं, विचार वाईट केला. परिणाम, आतमध्ये गेली. मालक जेवण करत होते, मालकाला आवाज दिला, मालक. काय? बाबा दरवाज्यावर आलेत, 3 वेळेस मधुकरी दिली, जायला तयार नाही. काय पाहिजे ते त्यांना तुम्ही बघा. महाराज मालक जेवता जेवता उठून आले, बाबाच्या समोर आले, बाबाचं अगोदर दर्शन घेतलं. काय पाहिजे महाराज तुम्हाला? 1 नाही 2 नाही, डोळे वाचलेले, तोंड वाचलेलं, सारखं बघायला लागले. काय पाहिजे बाबा? 1 नाही 2 नाही. आतमध्ये गेले, दरवाजा पुढे ढकलला, 2 हात असा अडकलेली होती येळूची काठी काढली, बाबाच्या समोर आपटल्या बरोबर डोळ्यातली झाक निघून गेली. बाबा सावध झाले. काय पाहिजे बाबा? काय पाहिजे? मी कुठं होतो, काय मागायलो, काय? सगळं डोळ्यातली झाक निघून गेली आणि बाबाच्या डोळ्यात पाणी आलं, त्या साधूच्या डोळ्यात. अरे अरे अरे, मला डोळे कुठं घेऊन गेले? अरे ज्या डोळ्याने मला धोका दिला ना, डोळे ठेवायचे नाही. 2 हात जोडले. दादा, काय बाबा? मी मागतो ते मला देणार का तुम्ही? म्हणजे हो. सांगा, माझा प्राण काढून देऊ का? प्रेम करणारे होते. अंतःकरण माझं प्राण काढून तुम्हाला देऊ का? काळीच काढून? काय पाहिजे बाबा? सांगा, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. अरे मला काही नको, मी मागतो ते मला दे. काय पाहिजे बाबा? आतमध्ये जाऊन दाबण दे मला. दाबण माहिती ना, दाबण पोती शिवायचं दाबण दे मला. आणि 1 देऊ नको, 2 दाबण दे. बाबा कशाला पाहिजे? त्या साधूच्या, त्या घरमालकाच्या लक्षात आलं, बाबाला आता पैठणची यात्रा जवळ आली, पैठणला जायचं असेल, ओळकटी शिवायचं असेल, ओळकटी. 2 दाबण द्या. 1च दाबण घरी होतं. पळत पळत दुसऱ्या घरी गेले, 2 दाबण आणले. साधून मागितलं, नाही द्यावा तर शाप देईल. साधून मागितलं, मग द्यायला पाहिजे. 2 घरी गेले, 1 आपलं दाबण, 1 शेजाऱ्याच्या घरचं, 2 दाबण आणले, बाबाच्या समोर आणले. आणि बाबाला म्हणले, बाबा धरा. दुसरा तिसरा विचार नाही केला. दोन्ही हातात 2 दाबण घेतले बाबाने. दोन्ही हातात 2 दाबण घेतले, दुसरा तिसरा विचार केला नाही. दोन्ही हाताने डोळ्यामध्ये दाबण खोसले, दाबण मागच्या बाजूने निघाले. महाराज, परिणाम, ज्या डोळ्याने धोका दिला त्या साधूने डोळेच ठेवले नाही. पापाची वासना नको लावू डोळा, पापाची वासना नको लावू डोळा, राहुली अंधापणा देवा. मला धोका दिला ना, ते डोळे ठेवायचे नाही. 2 दाबणं खुपसून घेतले महाराज, डोळे फोडून टाकले आणि उत्तर निघालं महाराज, पापाची वासना नको दावू डोळा, त्याहुनी आंधळा बरा देवा. ज्या डोळ्याने मला धोका दिला ते डोळेच ठेवले नाही. त्या साधूचं नाव आहे बिल्व मंगल. विठाला विठाला विठाला, वाईट पाहिलं, डोळ्याने धोका दिला आणि ते डोळेच ठेवले नाही. महाराज लक्षात ठेवा, माणसाला अधोगतीला जाण्यासाठी पहिलं इंद्रिय कारण आहे ते म्हणजे डोळे, आणि दुसरं इंद्रिय कारण आहे ते म्हणजे कान. कानाने जे ऐकलं ते मनात येतं, आणि मनात आले की अंतःकरणात येतं, आणि अंतःकरण तिकडे घेऊन जातं. मग कानाने ऐकायचं असेल ना, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. गुणगान जर गायचे असेल तर कानाने ऐका, देवाचे गुणगान ऐका. महाराज, तुम्ही आम्ही कीर्तनात जरी बसलो तर गुणगान ऐकत नाही. एका कीर्तनात सांगत होतो महाराज, गुणगान देवाचे ऐका कानाने. महाराज, पृथ्वीराजा ध्रुव बाळाच्या वंशामध्ये होऊन गेले पृथ्वीराजा.
पृथ्वीराजाला यज्ञ भगवान प्रसन्न झाले आणि यज्ञ भगवंताने सांगितलं, हे पृथ्वी महाराज, तुम्हाला काय पाहिजे सांगा, मी द्यायला तयार आहे. 100 यज्ञ केल्याच्या नंतर यज्ञ भगवान प्रसन्न होतात. यज्ञ भगवान प्रसन्न झाले. महाराज, पृथ्वी महाराजांनी 99 यज्ञ केले, 99 यज्ञ केले. पण 100वा यज्ञ करायचा तर महाराज इंद्रदेवाने यज्ञाचा घोडा पळून नेला. तो महाराज पळून नेल्याच्या नंतर 100वा यज्ञ होऊ दिला नाही. कारण 100 यज्ञ प्राप्त झाले केले की इंद्रपद मिळतं. आणि म्हणून इंद्राची गादी हलू लागली. आपलं पद जातं का काय? कारण पदासाठी कोण काही करू शकतं महाराज. आपलं पद सांभाळण्यासाठी, आपली खुर्ची सांभाळण्यासाठी कोण कोणत्या स्तराला जाईल सांगता येत नाही. आता जातात याच्यात काय नवले महाराज. देवादिकाला सुद्धा आपल्या पदाचं पडत होतं. आपली खुर्ची जाती म्हणे. इंद्रदेवानी यज्ञाचा घोडा पळून नेला, यज्ञ होऊ दिला नाही. 99 यज्ञ झाले, 100वा झाला नाही महाराज. पण 99 यज्ञ असे झाले की यज्ञ भगवान प्रसन्न झाले, प्रगट झाले यज्ञामधून. आणि सांगा तुम्हाला काय पाहिजे. आता पृथ्वी भगवान येते. देवाच्या 24 अवतारापैकी एक पृथ्वी भगवंताचा अवतार आहे. श्रीमद भागवतामध्ये पृथ्वी भगवंताचा अवतार आहे. काय पाहिजे सांगा. त्या पृथ्वी भगवंताने हात जोडले आणि सांगितलं, देवा, मला दुसरं तिसरं काही नको, इंद्रपद नको, काहीच नको, मोक्ष नको, मला काही नको. द्यायचं असेल ना, मी मागतो ते मला द्या. मग काय मागितलं पृथ्वी भगवंताने? देवा, तुला द्यायचं ना. यज्ञ भगवंताला सांगतायत, मला एक काम करा देवा, तुमची लीला, तुमचं चरित्र एवढं अपरंपार आहे, एवढं आगाध आहे, या 2 कानाने मला ऐकणं होत नाही. 2 कानाने मला ऐकणं होत नाही. द्यायचं असेल ना तुम्हाला देवा, एक काम करा, 10,000 कानाचं बळ माझ्या या 2 कानात द्या. 2 कानात द्या, बाकी मला काही नको. कारण आकाशाची कागद केला, समुद्राची शाही केली, सरस्वती मातेला, सकल देवदेवतेला लिहिण्यासाठी बसवलं ना देवा, तुमचं चरित्र ऐकणं होत नाही, लिहिणं होत नाही. आणि या 2 कानांनी कसं होईल मला देवा? माझ्या 2 कानाने तुमची लीला ऐकणं होत नाही. 10,000 कानाचं बळ माझ्या 2 कानात द्या. यज्ञ भगवान म्हणले, देवा, हे पृथ्वी भगवान, अरे 2 कानं दिलं तरी 2 कानाने लोक ऐकत नाही. आणि एवढे कान नाही, द्यायचं असेल तर एवढं द्या, बाकी मला काही नको. अहो 2 कानाने कोणी ऐकत नाही. कीर्तन चालून कीर्तनामध्ये महाराज तरुण मंडळी बसलेले. एका गावामध्ये मी म्हणलो, बस असे तरुण मंडळी पाहिजे राव, काय कीर्तन ऐकायला लागले. आणि भजन सुरू झाले की असं असं नाचत, ते म्हणले नाचत. मागचं पोरग म्हणलं, मी बस असं असे पाहिजे. ते म्हणलं, महाराज तुमच्या भजनात नाही नाचत, ते त्यांनी ब्लूटूथ कानात लावले, त्यांनी डीजेचे गाणे ऐकतो म्हणे. डीजेचे गाणे ऐकतो, ते डीजे ऐकून असं झुलत म्हणजे. मी म्हणलं, बस श्रोता असं हसावा मला. कीर्तनात बसला ब्लूटूथचे गाणे ऐकतो, मला डीजेचे गाणे ऐकतो, काय कामाचे. 2 कानं दिले तरी देवाचं गुणगान ऐकत नाही. एवढे कान, 10,000 कानाचं बळ पृथ्वी भगवंताने आपल्या कानामध्ये मागितलं महाराज. विठ्ठला कान आणि डोळे अधोगतीला जाण्यासाठी माणसाचे 2 इंद्रिय कारण आहेत. हे 2 इंद्रिय जर सांभाळले ना, तर सगळे इंद्रिय ह्या 2 इंद्रियाच्या मागे येत असतात महाराज. कारण अंतःकरणाला प्रसन्न करणारे 2च आहेत, कान आणि डोळे. हे 2 जर आपण ताब्यात ठेवले, बाकी आपल्याला कोणी हरू शकत नाही महाराज. लक्षात ठेवा बाबा, आपल्याही मंडळीला हे 2 जर सोडले ना, कोणीच हरू शकत नाही आपल्याला. पण हे 2 अगोदर ताब्यात पाहिजे. विठ्ठला विठ्ठला आणि प्रयोग केलाय. आता आपल्यावर करतात, याच्यात काय नवले. पण आपल्या साधू संताला प्रयोग केलाय महाराज. त्यांनी सुंदर स्त्रीचं रूप घेतलं महाराज, सुंदर स्त्री, आणि तिला नटून थटून महाराज एखाद्याची कीर्ती व्हायला लागली, एखाद्याचं नाव व्हायला लागलं की जमत नाही महाराज, कुणाला जमत नाही. आता जमत नाही असं नाही, साधू संतापासून जमत नाही. माझ्या तुकोबाराची कीर्ती व्हायला लागली महाराज, नाव जगामध्ये मोठं व्हायला लागलं. अहो मोठेच आहेत, पण अजून समाजामध्ये नाव व्हायला लागलं. तुकोबाराच्या कीर्तनाला सगळे समाज यायला लागला, तुकोबाराला मानायला लागला. पण महाराज काही लोकांना नाही जमलं महाराज. त्यांनी सुपारी दिली, तुकोबाराच्या चारित्र्यावर शिंतोडे उडायचे. आणि ऐका, माणसाने अंगावर किती सोनं घातलंय, माणसाने किती कपडे भारी घातलेत, याच्यापेक्षा चारित्र्य किती संपन्न आहे, चारित्र्य किती जपलंय, हे माणसाचं मोठं आहे. किती अंगावर सोनं घातलं, किती भारी कपडे घातले, याच्यापेक्षा चारित्र्य किती सुंदर आहे हे महत्वाचं आहे. परमेश्वर बाबा, माणूस कपड्याने मळका असावा पण जळका नसावा. विठ्ठला 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 माणसं वरून लय चांगले राहायला लागलेत, पण आतून जळकीच आहेत. असं वाटतं पुळत, आपल्याला पुळत असं वाटतं महाराज. लक्षात ठेवा, अंतःकरणात माणूस चांगला निर्मळ पाहिजे. वरून कसा राहू द्या महाराज, पण मन निर्मळ पाहिजे. माणूस मनाने मोठा पाहिजे, धनाने कसाही असू द्या. मन देवासाठी मोठं केलं पाहिजे,
त्याच्यासारखा श्रीमंत जगात कोणीच नाही महाराज, कोणीच नाही. लक्षात ठेवा. आणि म्हणून तुकोबाराची कीर्ती जगात वाढायला लागली आणि वाढत असताना नाही झालं सहन. एका गणिकेला सुपारी दिली महाराज. परिणाम तुकोबारायचे डोळे आणि तुकोबारायच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला. ती स्त्री म्हणली मी जाते आणि तुकोबाराच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवते. माझ्या तुकोबारा भजन करत भंडारा डोंगराकडे निघाले महाराज. निघाल्याच्या नंतर ही स्त्री नटून थटून गेली. मी आता त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवते, मी त्यांना ताब्यात करते. महाराज निघाले, नटून थटून निघाले आणि निघाल्याच्या नंतर तुकोबाराच्या दिशेने गेले ना, तिकडे गेली. महाराज तुकोबाराच्या समोर गेली आणि तुकोबाराने तिला पाहिलं आणि तिनं तिचे प्रयोग सुरू केला महाराज. तिला वाटलं हे आपल्याकडे बघत येईल. तिनं समोर पाहिलं, तुकोबाराने इकडे तोंड केलं. ती तिकडून आली, पुन्हा तुकोबाराने इकडे तोंड केलं आणि तुकोबाराची तिची नजरानजर झाली. तुकोबाराने दोन्ही हात जोडले आणि मुखातून निघाले जगद्गुरु तुकोबाराला अनेक प्रयत्न केले महाराज त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे. पण तुकोबाराने महाराज ते सर्व मोडून काढले. दोन्ही हात जोडले आणि तुकोबाराने त्या स्त्रीला प्रार्थना केली. जाई व तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नवो. कैसे नवो? जैसे तुला पाहिजे तैसे आम्ही नहो. विष्णुदास आहोत आम्ही, देवाचे दास आहोत. तुला जसे पाहिजे तसे आम्ही नाही. जाई व तू माते. माते म्हणजे आई. आई तू जा निघून, आम्ही तसे नाहीत. असं शब्द उच्चारला. साष्टांग ही करी दंडवत. तिनं दंडवत घातला आणि महाराज मला क्षमा करा, कारण मला सुपारी दिली तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याची. बरेच लोक आता सुपाऱ्या देऊन हे काम करायले. विठाला विठाला कोणाची ज्याने डोळे आणि कान ताब्यात ठेवले ना त्याच्याकडे बोट करायची कोणाची हिंमत नाही. पण तेवढे आपलं आचरण पाहिजे. चरण दोघाचेच होते महाराज. चरण परमेश्वर बाबा दोघाचेच चरण आहे. एक तर चरण देवाचे आणि एक सद्गुरूचे संतांचे चरण. का चरण का असतात? त्यांचं आचरण चांगलंय म्हणून चरण आहेत.
आपलं आचरण नाही आणि चरण नाही, आपले पाय आणि त्याच्या पुढे म्हणलं तर खुरा. याच्या व्यतिरिक्त दुसरा शब्दच नाही आपल्याला. पाय आणि जनावराच्या खुरा. जनावरासारखं जे वागलं त्याच्या खुरा आणि माणसासारखं वागले तर पाय आणि लयच संतांचं आचरण करून वागले तर चरण. एक तर चरण संतांचे आणि सद्गुरूचे असतात, देवाचे असतात. का? त्यांचं आचरण चांगलं असतं. अहो महाराज, देवाचे चरण आहेत माझ्या पांडुरंग परमात्म्याचे. कारण विटेवरी ज्याचे पाऊले समान तोच एक जाण सुरदाता. महाराज, गरीब येऊ द्या चरण समान आहेत, श्रीमंत येऊ द्या चरण समान आहेत. का देव असा गरीब आल्यावर माग करतो पाय, चरण माग करतो का? अहो, तुकोबाराने दखल घेतली देवाच्या चरणाची. तुकोबाराय गाथा सांगायला जेव्हा सुरुवात केली ना, तेव्हा पहिला अभंग त्या चरणाबद्दल टाकला. समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहू. पहिला अभंग तुकोबाराने देवाच्या चरणाबद्दल टाकला आणि नंतर नेत्राबद्दल, दृष्टीबद्दल टाकला. महाराज लक्षात ठेवा, कारण चरण ज्यांचे चांगले, आचरण ज्यांचं चांगलं, त्यांचे चरण असतात. म्हणून आपले चरण होणार नाही, पण ज्यांचे चरण चांगले आहेत ना, ज्यांचे चरण आहेत ना, त्या चरणावाल्याच्या संगतीत राहा. आपले बी चरण झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला जीवन जगत असताना मी समाजामध्ये राहिलो, समाजात जगलो, पण मला असा भ्रमच वाटत होता की नेमकं चरण कोणाचे आणि जावं कोणाच्या मागं, शरण कोणाला जावं आणि चरण कोणाचे चांगले, हे तुकोबाराला भ्रम होता. तुकोबारा मला एकदा मी असं कंटाळलो समाजाला आणि माझ्या मनात आलं, आता दिसू नये जना ऐसे करिगा नारायणा. मला प्रश्न पडला. तुकोबाराय म्हणतात, मी समाजाला वैतागून निघालो आणि देवाच्या समोर उभा राहिलो आणि देवाला एक डोळे भरून पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर मला असा त्या ठिकाणी भास झाला, असा विश्वास माझ्या मनात बसला, अरे जग चालवणार कोणी नाही. अहो, कोणाला शरण जायचं नाही आणि कोणाचे चरण पाहायचे नाही. चरण पाहायचे असेल तर देवाचे पाहायचे आणि शरण जायचं असेल तर देवाला जायचं. हे मला लक्षात आलं. तुकोबारायांना पुन्हा एक प्रश्न पडला. तुकोबाराय म्हणतात, अरे दुसरे माणसं, सामान्य माणसं, कोणी या विश्वाचा मालक नाहीये. विश्वाचा मालक कोण असेल आणि विश्वावर सत्ता कोणाची असेल, या देवाची आहे. म्हणून देवाचे चरण पाहायचे आणि देवाला शरण जायचं. तुकोबारायला जो आत्मविश्वास परमार्थ करताना आला, तो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, परमार्थ करताना मला पहिला अनुभव आला की या विश्वावर सत्ता कुणाची नाहीये, सामान्याची नाहीशे. विश्वावर सत्ता कुणाची असेल तर फक्त भगवान परमात्म्याची आहे आणि त्या भगवान परमात्म्याची सत्ता आहे. विश्वदेव सत्यत्वे, देवाची सत्ता जगावर आहे असा मला अनुभव आला. ऐसा ज्याचा अनुभव
विश्वदेव सत्यत्वे, जगावर सत्ता फक्त देवाची आहे असा मला परमार्थ करताना अनुभव आला. तुकोबाराय, अहो देवाची सत्ता जगावर आहे ठीक आहे, पण आम्हाला नेमकं सांगा कोणत्या देवाची आहे? गणपती बाप्पाची आहे, कृष्ण भगवंताची आहे, रामप्रभूची आहे, का नेमकं आहे का भगवान भोलेनाथाची सत्ता आहे? कोणाची सत्ता जगावर आहे ती आम्हाला सांगा. तुकोबाराय म्हणतात बाकीच्या देवाचं मी सांगत नाही, पण सगळ्या देवाचा देव एकच आहे. टाळी वाजवा म्हणण्याची गरजच नाही, मोकळे विठाला विठाला संगीत आहे महाराज, गायन आहे. बरेच लोक म्हणतात हे गाण्याच्या चालीत. कशाच्या आहे मला खरं सांगा? वारकरी संप्रदाय अगोदर आहे का गाणे अगोदर आहेत? अहो आपण नाही त्यांच्या चाली घेतल्या, त्यांनी आपल्या घेतल्या, हे त्यांचा दोष आहे. विठाला विठाला आपण आधीच येत ना, नंतर ते. आता बरेच लोक म्हणते हे गाण्याची चाले. आता गाणे आधी आहेत का चाली आधी आहेत? मी तुमच्याकडून बोलणारा माणूस आहे, मोकळा. त्याचं काही त्याला पटवून देऊ, संप्रदाय अगोदर आहे गाणे नंतर येत आहे का नाही? त्याने आपल्या चोरल्या हे बाजू वेगळा आहे. पण महाराज रोगी माणसाला सुद्धा आराम देणारं गायन आहे. रोगी माणूस असू द्या आणि त्याला इथं ऐकायला बसू द्या, ती डुललाच पाहिजे आणि त्याने आनंदच घेतला पाहिजे. किती जणांना बरं वाटलं, फ्रेश झाले सगळे, अजून काय पाहिजे मला? हेच मोठा परमार्थ आहे. काय आपलं कोंडून करून नरीन जेवण कशाला मोकळं पाहिजे. महाराज जगाचा मालक आहे आणि तो जगाचा मालक आहे महाराज बळीया माझा पंढरीराव, जो या देवाचाही देव, सगळ्या देवाचा देव आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात त्या देवाची सत्ता जगावर आहे. कोणत्या? जो सगळ्या देवाचा देव आहे त्या देवाची सत्ता जगावर आहे. तुकोबाराय याच्या पुढे आम्हाला सांगा ना, सगळ्या देवाचा देव आहे त्याची सत्ता आहे हे तुम्ही सांगताय, पण बाकीचे इतर देव नाहीत का? तुकोबाराने स्पष्ट सांगितलं आहे का? बाकीचे सगळे 33 कोटी देव, 33 प्रकारचे देव कोणत्या ना कोणत्या कारागिराने घडवलेले आहेत. ऐका, एकाच खाणीतले 2 दगड आणले कारागिराने, ज्या दगडाने छन्नीचा हातोड्याची ठोके खाल्ले त्याला देव पण आलं, आणि ज्याने कॉलर टाईट केली ते पायरीला गेला. कुठे गेला?
ज्या देवाने ज्या दगडाने ठोके खाल्ले चेन्नीचे हातोड्याचे त्याला देव पण आलं, मंदिरात गेला पूजा करायला. पण ज्या दगडाने असं ताईट पण केलं ना महाराज, तो पायरीला गेला. ऐका, परमार्थ करत असताना सुद्धा जो लवून चोपून नम्र होऊन राहिला ना तोच पुढे जातो, आणि ज्यांनी कॉलर ताईट केली ते कुठंतरी झपकेच खातो महाराज. विठाला 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 आणि म्हणून देवाला देव पण आलं. कोणत्या ना कोणत्या कारागिराचे त्याने ठोके खाल्ले, त्याला देव पण आलं. असा जगातला एकही देव नाही तो कारागिरांनी घडवलेला नाही. प्रत्येक देव कारागिरांनी घडवला. पण तुकोबाराय म्हणतात माझा एक देव असा आहे तो कोणीच घडवला नाही. नाही घडविला नाही वैसविला, नाही घडविला नाही वैसविला, हे तवयाला पुंडलिका. एक देव असा आहे महाराज, कोणी घडवला नाही, कोणी बसवला नाही. स्वयंभू हा माझा विटेवरी उभा, आणि प्रत्यक्ष हा गाभा पांडुरंग. पांडुरंग परमात्मा असा एक देव आहे, स्वयंभू देव आहे, घडवलेला नाही, बसवलेला नाही. पुंडलिकाच्या भावार्था आणि गोकुळी झाला येता, गोकुळाहून आला स्वयंभू देव. तुकोबाराय म्हणतात म्हणून मला असा अनुभव आला की स्वयंभू जो देव आहे त्या देवाची सत्ता जगावर आहे. विठाला विठाला मला असा अनुभव आल्यामुळे मी दुसऱ्या देवाकडे गेलो नाही, त्याच्यापाशी आलो. का? कारण तो स्वयंभू आहे, घडवलेला नाही. दुसरी गोष्ट भाव पाहून आलेला आहे, कोणाच्या पुंडलिकाचा भाव पाहिला आणि गोकुळाहून इथं आलेला आहे. स्वयंभू आहे आणि स्वयंभू असल्यामुळे समचरण आहे आणि सर्वाला मुक्त करणारा तो देव आहे, सगळ्या देवाचा देव आहे. म्हणून मी त्याच्या समोर उभा राहिलो आणि मला अनुभव आला या देवाची सत्ता, विश्वदेव सत्यत्वे, विश्वावर सत्ता त्या देवाची आहे. मला असं अनुभव आला. तो कोबाराय बरं, विश्वावर सत्ता ज्या देवाची आहे तो देव फक्त मंदिरातच आहे का अजून कुठं आहे? तो कोबाराय त्याचं उत्तर दुसरं.
ग्रंथाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबऱ्या सांगतात, विश्वावर सत्ता त्या देवाची आहे. कोणत्या? जो घडवलेला नाही, समांचरण आहे, देवाचा देव आहे आणि त्या देवाची सत्ता जगावर आहे. आणि महाराज तो देव कुठे? फक्त मंदिरातच आहे का अजून कुठं आहे? त्याचं उत्तर देतात. तुकोबऱ्या म्हणतात, बाबांनो, अरे ते देव मंदिरातच नाही, तो देव आपल्या जवळ आहे. देव तया जवळी असे. आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे, देव आहे. हृदय मंदिरी शोधून पाहे. आपल्या हृदयामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो देव आहे, ओतप्रोत भरलेला आहे. आणि देवतया जवळी असे, पाप नाशे दरुशने. आपण नकळत केलेल्या पापाचा नायनाट तो भगवान परमात्मा करतो, आपल्या हृदयामध्ये राहतो. म्हणून महाराज आपण देवाचेच अंश असल्यामुळं, महाराज देव म्हणजे जीव आणि जीव म्हणजे देव जीवापासून वेगळा नाही आणि जीव देवापासून वेगळा नाही. ऐका, आपल्या शरीरात राहतो आणि एका शरीराला चालवतो, आपल्या एका शरीराला त्याला आत्मा म्हणायचं. आणि अदृश्य रूपाने बाहेर राहतो, सर्व विश्वाला चालवतो, त्याला परमात्मा म्हणायचं. शरीराच्या आतमध्ये राहतो त्याला आत्मा आणि बाहेर राहतो तो परमात्मा. आत्मा आणि परमात्मा जोपर्यंत एकच आहे असं आपल्याला कळत नाही, तोपर्यंत खरा बोध होत नाही. एक सगुण परमात्मा आहे आणि एक निर्गुण आहे. सगुण म्हणजे काय? डोळ्याने दिसतो त्याला सगुण म्हणायचं, कशाने दिसत नाही महाराज त्याला निर्गुण म्हणायचं. अहो, निर्गुणाचं काही सांगता येत नाही. त्याचा रंगही सांगता येत नाही, त्याचं रूपही सांगता येत नाही, त्याची वर्णछाया सांगता नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्णछाया. निराकार निर्गुण तुचिर घोराया. निर्गुणाचं स्वरूप आपल्याला सांगता येत नाही, पण सगुणाचं स्वरूप सांगता येतं. मला त्याचं कारण, तो सगुण परमात्मा जो आहे ना, ते निर्गुणाच्या आश्रयाला राहतो. कोणाच्या आश्रयाला? निर्गुणाच्या आश्रयाला. महाराज आपल्या वारकरी संप्रदायाचा उघडा मंत्र आहे. त्या मंत्राचं कोणतं नाव आहे? सांगा मंत्र. उघडा मंत्र जाना रामकृष्ण हरी म्हणा. उघडा मंत्र आहे वारकरी संप्रदायाचा रामकृष्ण हरी. बरोबर आहे ना? कानातला मंत्र नाही, पांघरून घेऊन मंत्र नाही, उघडा आहे, जाहीर. कोणी म्हणा महाराज, उघडा मंत्र जाना आणि रामकृष्ण हरी म्हणा. वारकरी संप्रदायाचा उघडा मंत्र आहे महाराज. सर्वांना मला सांगा, आपला जो वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे, त्या देवतेचं वर्णन त्या मंत्रामध्येच केलेलं आहे. राम म्हणल्याच्या नंतर कुठले आहेत राम? बोला, रामप्रभू कुठले आहेत? अयोध्येचे. बरोबर आहे ना? अयोध्येचे राम. रामप्रभू म्हणलं, श्रीराम प्रभू म्हणलं की अयोध्येतले, अयोध्या लक्षात येते. चला, श्रीकृष्ण म्हणल्याच्या नंतर गोकुळ म्हणा, मथुरा म्हणा, वृंदावन म्हणा, ब्रजधामाचं वर्णन आपल्याला लक्षात येतं. बघा, श्रीराम म्हणल्याच्या नंतर अयोध्येतले, श्रीकृष्ण म्हणल्याच्या नंतर मथुरा, गोकुळ तिथले. पण मला हरी सांगा कुठले? रामकृष्ण हरी. आता हरी कुठले सांगा? हरी, हरी हरिद्वार. हरी कुठले? ऐका बरं, हरी कसे दिसतात? आता राम म्हणल्याच्या नंतर सावळे, राजस कुमार, मदनाचा पुतळा, हे राम प्रभू. राम आणि कृष्ण दिसायला सारखे. आता हरी कसे दिसते सांगा? ऐका ऐका, आपल्याला हरी म्हणले की सगळ्याच्या डोळ्यासमोर भगवान भोलेनाथ आले. हरी म्हणले की भगवान भोलेनाथ आले. हरी म्हणजे भोलेनाथ नाही. हरी हरी मंत्र शिवाचा आहे. हरी 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 मंत्र हा शिवाचा आणि मनती जे वाचा तया मोक्ष. भगवान शंकराचा मंत्र हरी आहे, पण हरी म्हणजे भगवान शंकर नाही. विठाला विठाला विठाला. आता महाराज आम्हाला प्रश्न पडला, राम लक्षात आला अयोध्येतला, कृष्ण लक्षात आला मथुरेतला, वृंदावन मधला, हरी कुठला आहे? ऐका, हरीला रूप नाही, हरीला रंग नाही, हरी कुठला आहे सांगता येत नाही. हरी व्यापक आहे. हरी व्यापक सर्वत्र समा किंवा भरला घनदाट हरी दिसे. घनदाट भरलेला आहे, ओतप्रोत भरलेला आहे. हरी नाही अशी जागाच नाही. प्रत्येक ठिकाणी विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. महाराज हरी कसा दिसतो सांगता येत नाही. मग हरी जो आहे ना, हरी व्यापक सर्वत्र समा. महाराज हरी जो आहे ना, हरीच्या आश्रयाला राम आणि कृष्ण राहतात. ज्याच्या आश्रयाला रामकृष्ण राहतात त्याला हरी म्हणायचं. एकच म्हणता येईल, हरी म्हणजे निर्गुण निराकार. हरी म्हणजे निर्गुण निराकार परब्रह्म आणि सगुण म्हणजे रामकृष्ण. हरी म्हणजे निर्गुण निराकार, जो कशात अडकत नाही, जे कोणाच्या मोहात अडकत नाही, कोणाच्या नादी लागत नाही आणि कोणासोबत येत आणि हरीची भक्ती करता येत नाही.
नाही करता येत, कारण त्याला रंगरूप नाही. निर्गुणाची काय भक्ती करायची नाही. ऐका, त्या हरीला मायेची उपाधी, मायेने उपकार केले आपल्यावर. माया मम माया दुरत्या, मायेने उपकार केले. त्या हरीपासून रामकृष्णाला, त्या हरीला उपाधी मायेची लागली, रामकृष्णाला बाजूला केलं. म्हणजे ज्याच्या आश्रयाला रामकृष्ण राहतात त्याला हरी म्हणायचं. विठ्ठला विठ्ठला लक्षात ठेवा. म्हणून असा जो हरी आहे भगवान परमात्मा, तो ओतप्रोत आपल्या हृदयामध्ये. देव तया जवळी असे, पाप नाशे दरुशने, केलेल्या पापाचा नायनाट करतो तो हरी आहे. महाराज, तुम्ही कोणाच्या समोर उभा राहिले आणि कोणाच्या समोर उभा राहून हे बोलताय? विश्वावर सत्ता कोणाची आहे तुकोबारायला विचारलं. तुकोबाराय म्हणतात ऐकायची विश्वावर सत्ता. सर्वांनी एकदा सरळ हात करा. विश्वावर सत्ता कोणाची? तुकोबाराय कोणाची सत्ता म्हणतात? आणि तुकोबारायला जो अनुभव आला तो कोणत्या देवाचा आला? तुकोबाराय स्पष्ट करून सांगतात. सर्वांनी वार्ड क्रमांक 1, वार्ड क्रमांक 2 तिकडं, वार्ड क्रमांक 3 सर्वांनी सरळ हात करायचे. कोणत्या देवाचा अनुभव तुकोबारायला आला? तो